भरपूर संडास बाथरूम दिल्यात, पण संडास बाथरूमला दरवाजे नाही आणि पाणी कमी पडते आणि त्यामुळे संडास मध्ये लय वास बीस येतो. आणि पुरुष लोक पण असं म्हणजे आता महिला आतमध्ये म्हणल्यावर त्यांना काय माहिती आतमध्ये कोण आहे, कड्या नसल्यामुळं लोक अशी उघडतात दरवाजा. मग महिलांची सुविधा होत नाहीये व्यवस्थित, रोडला करावं लागते आंघोळ महिलांना. म्हणजे जिथं मुक्काम तुमचा असतो आतमध्ये असेल तर तिकडे म्हणजे रोड सोडून ते टँकर उभे करत नाहीत का मुक्कामाच्या ठिकाणी? रोडला असतात टँकर, पण महिला कशा जाऊ शकतील आंघोळीला ना तिथं. मग पण आता नवीलाजानी करावं पण लागतात. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. मी आता बारामतीवरून निघालो आहे सेन्सरच्या दिशेने, संत तुकारामांच्या वारीमध्ये आहे. आणि आपण सगळ्यांनी प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी तुम्ही बातम्या व्हिडिओ ऐकले असेल, आपल्या सरकारच्या जोरदार जाहिरात ऐकली असेल की वारकऱ्यांच्या सुविधांसाठी भरपूर पैसा हे केलेला आहे. तर ह्या सुविधा कशा आहेत ते आपण बघू. माझ्यासोबत एक माऊली आहेत. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर मला सांगा की आता तुम्ही कुठंपासून ह्या दिंडीमध्ये सहभागी झालाय? आम्ही देऊपासून झालेलो आहे. बर, म्हणजे 7-8 दिवस झाले? हा, 7-8 दिवस झाले. चालत येत आहे? चालत येत आहे. बर, मग आता सरकारने दिलेल्या सुविधा कशा आहेत त्याविषयी जरा सांगा. सरकारने सुविधा दिल्यात, भरपूर संडास बाथरूम दिल्यात, पण संडास बाथरूमला दरवाजे नाही आणि पाणी कमी पडते आणि त्यामुळे संडास मध्ये लय वास बीस येतो. आणि पुरुष लोक पण असं म्हणजे आता महिला आतमध्ये म्हणल्यावर त्यांना काय माहिती आतमध्ये कोण आहे, कड्या नसल्यामुळं लोक अशी उघडतात दरवाजा. मग महिलांची सुविधा होत नाहीये व्यवस्थित, त्यामुळं महिलांना ना कडेचे दरवाजे पाहिजेत. ही आमची भावना आहे महिलांची. कारण जेंट्स लोक कुठं पण जाऊ शकतात, पण महिला नाही जाऊ शकत ना. महिला कुठं बसणार? महिलांचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं कड्या पाहिजे. सरकारला अशी विनंती आहे की प्रत्येक संडासाला कडी पाहिजे आणि पाणी पण भरपूर पाहिजे. आणि मला सांगा आंघोळीची कशी सोय, म्हणजे आंघोळी कशी करता तुम्ही? आंघोळी आम्ही टँकर खाली करतो रस्त्यानी किंवा आमच्या दिंडीच्या टँकर खाली. मग बाकी दुसरी सोय नाही आहे आंघोळीसाठी. सरकारने जे पाण्याचे टँकर दिलेत त्याचा काय उपयोग होतो का पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी वगैरे काय? हो, आंघोळीसाठी होतो, पण रोडनीच ना, असं म्हणजे जागा नाहीये, रोडला करावं लागते आंघोळ महिलांना. म्हणजे जिथं मुक्काम तुमचा असतो आतमध्ये असेल तर तिकडे म्हणजे रोड सोडून ते टँकर उभे करत नाहीत का मुक्कामाच्या ठिकाणी? रोडला असतात टँकर, पण महिला कशा जाऊ शकतील आंघोळीला ना तिथं. मग पण आता नवीलाजानी करावं पण लागतात. तर माऊली तुम्ही काय बोलणार? काय नाही, तेच तर आपलं तुम्ही मला काहीतरी सांगत होता की सुविधा खूप छान ठेवल्या, तसं काही हाल नाही वारकऱ्यांचं. फक्त ते टॉयलेटचाच तेवढा प्रश्न आहे. आणि रस्त्यावरती पाण्याचा आपण टँकर खाली करतो आता, मग नाही वेलाजानी, बाकी काय नाही. सगळ्या सुविधा छान ठेवल्यात. काय दुसरं की ते सुविधाच्या नावाखाली सरकारने भरपूर पैसे दिलेत, पण ते जाहिरातीवर खर्च केलेत लय. ते ट्रक बघितलेत का मोठे मोठे देवेंद्र फडणवीस, म्हणजे सुविधा तुमच्यासाठी द्यायच्यात म्हणून पैसे खर्च केले, पण ते त्या पैशातनं जाहिराती केले. त्याबद्दल काय वाटतंय? जाहिराती त्यांनी भरपूर करू द्या, त्याच्याबद्दल आमचा वाद नाही. फक्त आमच्या महिलांची सोय झाली पाहिजे की महिलांना प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. महिलांसाठी प्रत्येक संडासाला दरवाजाच पाहिजे आणि पाणी पाहिजे, एवढी आमची विनंती आहे सरकारला. आपण आशा करूयात की या ज्या वारकरी आहेत, महिला वारकरी आहेत, त्यांना काय राजकारणाशी देणं घेणं नाही, कोण सरकारमध्ये काय त्याशी देणं घेणं नाही, त्यांना राजकारणात पडायचं नाही. आणि परंतु ह्या वारीला जात असताना सुविधा ज्या गरजेच्या सुविधा आहेत, विशेषतः आंघोळ आणि शौचालयाला जाण्यासाठी त्या तरी नीट असाव्यात अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.